चिपळूणमध्ये अपना सहयोग फाउंडेशन कडून महिलांचा सत्कार करण्यात आला। 1,500हून अधिक महिलांचं सक्षमीकरण करण्याचं काम अपना सहयोग फाउंडेशनच्या प्रमुख जरीन रुमानी करत आहेत। अपना सहयोग फाउंडेशनचे चेअरमन जरीन रुमानी आयोजित गुणगौरव सोहळा गोवळकोट येथील मुमताज हॉल येथे रविवारी दिनांक 28 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते 1 दरम्यान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष साजिद सरगुरो, समीर मेडिकलचे मालक नईम धामस्कर, डॉक्टर अल्ताफ सरगुरो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चिपळूण शहराध्यक्ष मिलिंद कापडी, माजी चिपळूण नगराध्यक्ष रिहाना बिजले, वाहाब सुर्वे, फिदा तस्बी, कोकण कट्टा न्यूजचे संपादक तेजस बोरगरे, जाफर कटमाले, आयशा सरगुरो आदी उपस्थित होते। गेले 3 ते 4 वर्ष जरीन रुमानी महिलांसाठी सक्षमीकरण करण्याचं काम करतायत। त्यांनी 4 वर्षापूर्वी छोट्याशा गाळ्यामध्ये शिलाई मशीन प्रशिक्षण सुरू केलं। त्याच काळामध्ये कोरोना आल्यानं अनेक अडचणी सामोरे आल्या, मात्र जरीन रुमानी न डगमगता महिलांना सक्षमीकरण करून रोजगार उपलब्ध त्यांनी करून दिला। कोकणातील महिलांना टेलरिंग, नर्सिंग आणि कॉम्प्युटर कोर्स मार्फत प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षमीकरण करण्याचं काम जरीन रुमानी करत आहेत। अपना सहयोग फाउंडेशनचं काम खूप मोठं आहे आणि आतापर्यंत 1,500 पेक्षा जास्त महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्याचं काम जरीन रुमानी यांनी केलं। याचबरोबर त्यांनी नूर मसाला फॅक्टरी सुरू करून ग्रामीण भागातील महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला। जरीन रुमानी यांचा आदर्श घेऊन अनेक महिला सध्या काम करतायत। त्यांच्या ह्या वाटचालीबद्दल सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्यात। कार्यक्रमाची प्रस्तावना जरीन रुमानी यांनी करत अपना सहयोग फाउंडेशनच्या माध्यमातून सांस्कृतिक, क्रीडा आणि सामाजिक काम करणाऱ्या विविध क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार दिलं गेलं आणि 100हून अधिक प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांनी शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार शाहिद खेरटकर यांनी केलं। तेजस बोरगरे, कोकण कट्टा न्यूज, चिपळूण, रत्नागिरी।